श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब, शेअर, लाईक आणि जय शिवराय असे नक्की कमेंट करा. आज आपण नुकत्याच येणाऱ्या शिवजयंती निमित्त महाराजांचे विचार काय होते, आपली संस्कृती, स्वतः शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज याबद्दल आपल्याला काय आव्हान करत आहेत हे बघणार आहोत. संकटांना घाबरून न जाता त्यांच्याशी दोन हात करायला शिकले पाहिजे. आपल्या परिस्थितीशी मुकाबला करायला शिकले पाहिजे. जीवनात कधीच हार मानायची नसते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आपण जीवन कसे जगावे हे शिकले पाहिजे. हे समजवण्याचा हा छोटासा प्रयत्न. होय, आम्हीच जावे लागले आम्हाला. ज्या वयात आम्ही हातात तलवार घेऊन शत्रूंचा मुकाबला केला, ज्या वयात आम्ही मृत्यूची पर्वा न करता स्वराज्यासाठी झटत राहिलो, त्याच वयातली आजची तरुणाई नैराश्यात भरडली जात आहे. ते पाहून आम्हाला स्वतःलाच यावे लागले. आम्ही बघतो, छोट्या छोट्या अपयशानंतर तुम्ही युवक खचून टोकाचे पाऊल उचलतात. अरे काय होईल आचारी? बिकट परिस्थितीला सामोरे जाण्यापेक्षा तिला घाबरून ती असली हरागिरी देतात जमतात कसे कल्पना. हीच शिकला विषय छत्रपतींच्या जीवनातून. हीच कधी आबासाहेबांची शिकवण. अरे संघर्ष काय असतो ते कसे समजणार तुम्हाला? स्वतःच्या मुलाचे लग्न असताना देखील त्या शिवाने तो गड जिंकला, असं तानाजीचा त्याग तुम्ही काय समजणार? शिवरायांचे सोंग करायला मिळते म्हणून हसत हसत मृत्यू स्वीकारणारे शिवाकाशी हे काय रे समजणार तुम्हाला? स्वतःचे घरदार विकून रायगड उभा करणारे हिरोजी इंदलकरांचा त्याग तुम्ही काय समजणार? हल्ली सगळीकडे म्हणले जाते राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. पण कशासाठी? कशासाठी यायचे राजांनी पुन्हा जन्माला? स्वराज्याची झालेली दुर्दशा बघण्यासाठी. स्वराज्याच्या इतिहासाला आजच्या पिढीला विसर पडला आहे. या हिंद स्वराज्याचे ओळख असलेले आपले गड किल्ले आज काय अवस्था झाली त्यांची. ज्या स्वराज्यात आधी माता भगिनींचा व शत्रूच्या घरातील परिस्थितीचा देखील आदर सन्मान केला जायचा, आज त्या स्वराज्यात महिला असुरक्षित कशा? 18 पगड जातींना एकत्र आणून आबासाहेबांनी स्वराज्य उभे केले. पण आज त्या स्वराज्यात जातीय कारणातून दंगली का होत आहेत? कसे काय समजले तुम्हाला शिवछत्रपती? आज आमच्या आबासाहेबांच्या जयंतीवेळी मोठा उत्साह दिसून येतो. चांगलीच गोष्ट आहे. पण फक्त जयंती, पुण्यतिथी निमित्त वीर पुरुषांची आठवण येणे ही खरी तर शोकांतिकाच नव्हे. आबासाहेबांचे विचार काय, त्यांची शिकवण काय, एवढंच काय तर आमच्या जीवनातून संघर्ष कसा करायचा, परिस्थितीवर मात कशी करायची, हे जर ह्या तरुणाईने समजून घेतले तर आम्हाला जास्त आनंद होईल. मोठमोठ्याने महाराज महाराज हा शब्द तुमच्या डोक्यापर्यंत गेला तर स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही. आज आम्ही बघतो आपलीच माणसे आपल्याच माणसांना प्रगतीपासून रोखतात. एकमेकाचे पाय ओढण्यापेक्षा एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या तुकोबांच्या वचनानुसार सर्व मिळून विकसित होत राहू. अपयशामुळे खचून न जाता त्यावर मात करायला शिका. अन्यायाच्या काळोखाला मधोमध चिरून असेच एक केशरी किरण रयतेला दाखवणारे शिवछत्रपतींच्या विचारात रुजून घ्या आणि त्याला आचरणात आणायचा प्रयत्न करा. संकट तर येतच राहतील. औरंगजेबरूपी असुरांच्या आक्रमणी देखील होतच राहतील. या सर्वांना उभे चिरण्यासाठी छत्रपतींचे चरित्र तुमच्या रक्तात उसळू द्या. होऊ दे तुमच्या विचारांचे भाले, होऊ दे तुमच्या छातीची ढाल आणि तडपू दे शिवप्रभूंच्या विचारांची तलवार आणि जात साधून संकटांवर स्वराज्य जागवा, स्वराज्य जगा. येणाऱ्या प्रत्येक संकटांवर, अडचणींच्या छातडावर आपला हा भगवान नेहमी डौलत ठेवा.
घुमू दे सह्याद्रीच्या कडेकपारी एकच आवाज, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. आजचा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा आणि कमेंट मध्ये जय शिवराय असे लिहायला विसरू नका. आपल्या चॅनलवर इतरही माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी स्क्रीनवर येणाऱ्या व्हिडिओवर क्लिक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.